शुभेच्छा। सामना सुरू ठेवायचा आहे, तत्पूर्वी आपण व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत। प्रथम सन्मान करूया आपण पडकेगावचे उद्योजक आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत प्रसन्नाजी भोईर यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतो। मी या विद्यमान उपसरपंच सन्माननीय योगेशजी गुरुनाथ जाधव यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी प्रसन्ना भोईर यांना आपण सन्मानित करायचं आहे। एक युवा नेतृत्व आणि युवा उद्योजक, त्यानंतर चिंचोलीची आणबान शान अर्थात विजयदादा मोरे आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, सुप्रसिद्ध उद्योजक आहेत, त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करूया। उपदार मॅची शाल आणि त्यानंतर या स्पर्धेची आठवण म्हणून मोमेंट देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय। त्यानंतर चिरारपाडा गावचे समाजसेवक सन्माननीय ज्ञानेश्वरजी मार्के आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत। ज्ञानेश्वर मार्के यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय। आलेल्या पुन्हा एकदा तमाम मान्यवरांचं उपसरपंच चषक 2020-21 मध्ये मी हार्दिक स्वागत करतो। त्यानंतर आमने पाड्याचे माजी उपसरपंच सन्माननीय सुखदेवजी बारशी आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, आपलं सुद्धा मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। गुरुनाथ जाधव यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करत आहोत। योगेश गुरुनाथ जाधव यांचे या पिताश्री आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत। आणि संदीपजी मोरे आपलं सुद्धा मी शब्द सुमनांनी हार्दिक स्वागत करतोय, आपण या ठिकाणी उपस्थित झाले। हार्ड लक जय महाराष्ट्र भोईरगाव, तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी आणि पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा। त्यानंतर सोरगावचे आमचे अगदी जवळचे मित्र आणि एक चांगले क्रिकेटपटू सुद्धा आहेत मंगेश भुते आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा संघ सुद्धा चांगली कामगिरी करतो या हंगामामध्ये, त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत। धन्यवाद। जाऊया आता मात्र आपण मॅचच्या दिशेने। बिग फाईट रविकांत आणि मधुकर स्पोर्ट वडूनगर विरुद्ध MP स्पोर्ट बल्ल्यानी असा हा सामना तुम्हाला पाहायला मिळणार आहे। 4 षटकांची ही मॅच नाणेफेकी जिंकली बल्ल्यानी संघाने, क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवर विकेट्स, त्यानंतर स्क्वेअर व्हाईट चेंडू आणि मात्र या चेंडूवर झेल मात्र ड्रॉप झाला। एक धाव इथे मात्र फलंदाजाने पूर्ण केली। बाद होणारा फलंदाज राजा ज्याने एकही धावाचं योगदान दिलं नाही आणि आता मात्र घनश्याम आणि चिराग हे दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत। वडूनगर संघ उशिराने इथे आला आणि त्याच मुले त्या संघाला 7 धाब्यांची पॅनल्टी इथे मात्र अनाऊन्स केली जात आहे। ज्यावेळी बल्लानी संघ आपल्या फलंदाजीसाठी ज्यावेळी उतरेल त्यावेळी आम्ही त्या धावा त्यांच्या धावफलकामध्ये ॲड करू। इथे मात्र ऑन साईडला उडवण्यापर्यंत चेंडू हवेत आहे, परंतु क्षेत्र खाली आहे, सेफ प्लॅन होतोय। जोपर्यंत डीपवर खेळाडू इथे येईल चेंडूला उचलेल फेक करेल तोपर्यंत मात्र फलंदाजाने 2 धावा पूर्ण केल्या, 1 धाव पूर्ण केली। लेफ्टी अँड राईटी कॉम्बिनेशन पाहतो खेळपट्टीवर, चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण, चांगली मॅच होईल त्यात काही शंका नाही। कारण आपण जर पाहिलं तर एक कल्याण तालुक्यामधील नामवंत संघ बल्ल्यानी आहे, तर दुसरा संघ आपण जर पाहिलं तर भिवंडी तालुक्यातील भलाटे संघ अर्थात वडूनगर संघ। इथे मात्र फटका तर खूपच छान आहे, चाबुक शॉट, चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार। काय फटका इथे मात्र सजवलेला आहे फलंदाज घनश्यामने, खतरनाक फटका। अजून एक इथे मात्र मोठा फटका पाहायला मिळतो, परंतु हा फटका फसला आहे, उंची जास्त आहे, क्षेत्ररक्षण चेंडूच्या खाली चूक करणार नाही। या अगोदर चूक झाली होती परंतु ती चूक त्याने मात्र करेक्शन केली आणि या ठिकाणी आता मात्र लागतोय वडूनगर संघाला घनश्यामच्या रूपाने दुसरा हा धक्का, फलंदाज बाद। समवेत आहे तर सावतगावचे उद्योजक सन्माननीय शांतारामजी म्हात्रे साहेब, या दोन्ही मान्यवरांचं मी या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। उपसरपंच चषक 2021 मध्ये
जेडीने अगोदर चूक केली, परंतु ती चूक त्याने मात्र सुधारली. कारण क्रिकेटचा भाग आहे, चुका होत असतात, परंतु ते करेक्शन करणं आपापल्या हातामध्ये असते. आणि तेच मात्र दृश्य आपण पाहिलं की या चेंडूखाली मात्र शेवटच्या क्षणापर्यंत मात्र त्यांनी लक्ष केंद्रित केलं आणि अतिशय सहसोबत झेल इथे मात्र समाप्त केला. विजयजी मोरे, प्रसन्नाजी भुईर आणि संदीपजी मोरे आज आमच्यापासून रजा घेत आहेत. आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल मी तुमच्या आयोजकांच्या वतीने पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. पहिल्या षटक अजूनही प्रगतीपथावर 9 धावा धावफलकर आपल्याला पाहायला मिळतात 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक आहे, इथे मात्र या ठिकाणी हुक करायचं होतं, परंतु चेंडू मात्र निघून जातो डिक्लेअर झोनमध्ये एका धाबेसाठी. दुहेरी आकडा मात्र स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतोय. धन्यवाद, आपण या ठिकाणी आलात. यापुढची मॅच पहिल्या फेरीतील हा अंतिम सामना असणार आहे. बीके स्पोर्ट गांधारी विरुद्ध जय हिंद देवरुंग. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. चार षटकांचा सामना आहे. पंचांच्या माहितीसाठी इट्स ओके. चार षटकांचा सामना आहे. पहा, टॉस झाल्यानंतर दोन्ही कर्णधारांच्या समोर सांगितले की 4 षटकांची मॅच आहे. तर पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झालेला आहे. 10 धावा स्कोर कार्डवर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि दुसऱ्या षटकाला आता मात्र गोलंदाज सुरुवात करतोय बल्ल्यानीच्या माध्यमातून अजित. नावातच जीत आहे, परंतु पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी साकारतोय. राऊंड द विकेटने मात्र षटकात सुरुवात करेल. मात्र या ठिकाणी उचली घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, परंतु शेवटच्या मोमेंटला या ठिकाणी मात्र फलंदाजाने पंच केला आणि चेंडू मात्र निघून जातोय डिक्लेअर झोनमध्ये. आणि पंचांचा 1 4 ओव्हरचा मात्र या ठिकाणी इशारा दिला जातोय. म्हणजे या ओव्हरमध्ये आता मात्र गोलंदाज अजित बाउन्सर मात्र चेंडू या ठिकाणी हाताळू शकणार आणि हाताळू शकतोय, परंतु टप्पा त्याचा मात्र या ठिकाणी अचूक असला पाहिजे. आणि आता मात्र पंत पुन्हा मात्र त्या चेंडूला मात्र ठिकाणी स्वेअर घोषित करतील. लेफ्टी अँड राईटी कॉम्बिनेशन पाहतोय खेळपट्टीवर, कारण बाद होणाऱ्या फलंदाजामध्ये राजा शून्यावर बाद झाला. त्यानंतर घनश्याम असं वाटलं की मात्र या ठिकाणी आक्रमक या ठिकाणी रूपधारण अवतारेल. एक षटकार त्याच्या नक्कीच बॅटमधून पाहिला, परंतु ती इनिंग्स मात्र जास्त मोठी पाहायला मिळाली नाही. कुठेतरी अजून एक मोठा फटका केल्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि मात्र तो फटका फसला गेला आणि मात्र त्याला सुद्धा मात्र माघारी जावं लागलं. आणि आता मात्र चिराग आणि धीरज धुमाले हे 2 फलंदाज आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत. अजित पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. ओरपीच चेंडू मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू हवेत उंची जास्त पाहायला मिळते. शत्रक्षक चेंडू बहुते गिरकी घेतोय, परंतु शेवटच्या मोमेंटला चेंडू मात्र हातात पंताने मात्र पसरवला आणि आपल्या हातामध्ये चेंडू हा मात्र विसावतोय, लागतोय. वडूनगर संघाला हा 3रा धक्का. फलंदाज बाद. यो आयोजन मोठ्या थाटाचा, जय भोलेनाथ क्रिकेट संघाचा, जय भोलेनाथ क्रिकेट संघाचा, जय भोलेनाथ क्रिकेट संघाचा. हे खेळ रंगला, स्पर्धा ही भरली आम्ही परागावाना. ये योगेश दादाचा लकी नंबर 9. थँक्यू डीजे. वडूनगर संघाचा आपण जर विचार केला तर मात्र पॅनल्टीच्या धाबा सुद्धा मात्र तुम्हाला डोळ्यासमोर ठेवूनच फलंदाजी करावी लागेल. परंतु इथे मात्र प्रत्येक फलंदाज मात्र या ठिकाणी अति घाई करतो आणि त्याचमुळे पाहतो की स्वस्तात 3 गडी मात्र या ठिकाणी वडूनगर संघाने गमावले. आता मात्र धीरज धुमाले आणि राहुल यांच्यावर
खूप मोठी आता मात्र जबाबदारी असणार आहे आपल्या संघाची. अकुटपाचा चेंडू हुक करतोय, जबरदस्त पॉवर हिट, परंतु खोदा पहाड और निकला चुहा चेंडू निघून जातो डिक्लेअर झोन मध्ये एका धाबेसाठी. काय जबरदस्त फटका इथे मात्र पाहायला आपल्याला, परंतु या मैदानाची मर्यादा आहेत. जो आपण पिंक कलरचा जो कपडा पाहतोय ती सीमारेषेचा जो लास्ट बॉर्डर आहे. फटका तर खूपच छान, एक क्षण वाटले की मात्र या फटक्यावर 6 धावा येणं गरजेचं होतं. चेंडू द्यायचा आहे. प्लीज आयोजकांना विनंती करतो की तुम्ही सुद्धा मात्र या स्पर्धेकडे लक्ष केंद्रित करा, कारण आज भरपूर उशीर झालेला आहे, कुठलाही व्यत्यय येणार नाही. एक महत्वाची सूचना आहे पहा, 3 षटकापर्यंत जर चेंडू फुटला, हरवला तर नवीन चेंडूच तुम्हाला दिला जाईल. आज 11 डिसेंबर आणि आज विद्यमान उपसरपंच सन्माननीय योगेश दादा जाधव यांचे बंधुराज सन्माननीय शैलेजी जाधव यांचा आज वाढदिवस आहे. आपल्या स्क्रीनवर पाहू शकता. आणि या शैलेजी दादा जाधव यांना सर्व उपस्थित प्रेक्षकांच्या वतीने, आयोजकांच्या वतीने, समोरच्या कक्षाच्या वतीने वाढदिवसाच्या अनंत अनंत शुभेच्छा. तुम जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000. आणि काही क्षणातच याच ठिकाणी मात्र बर्थडे सेलिब्रेशन सुद्धा होणार आहे. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. आजचे बर्थडे बॉय, डान्सिंग पर्सनॅलिटी. तर जाऊया आता मात्र पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. गोलंदाज अजित पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. राऊंड द विकेटने सामना करेल राहुल. हाफ ट्रॅकर, परंतु टायमिंग मात्र बरोबर साधता आलं नाही. चेंडू हवेत आणि इथे मात्र टिपला जाईल. समाप्त झालाय राहुलचा खेळ. जबरदस्त मात्र या ठिकाणी सॉन्ग सिलेक्शन असं वाटतं की भरपूर कलेक्शन आहे डीजे विजयकडे आणि आपलं मनोरंजन मात्र या ठिकाणी केला जातो या. परंतु असं वाटतं की कुठेतरी वडूनगर संघाच्या फलंदाजाला घाई झाली की काय, ज्याप्रमाणे या ठिकाणी एका पाठीमागे एक गडी इथे मात्र बाद झालेले आहेत. ज्यावेळी आपण लहानपणे पत्त्यांची घरं बनवायचो, एखादा पत्ता जर खालचा कोसळला तर सर्व घरं ती मात्र कोसळायची, तशाच प्रकारची स्थिती आज आपल्याला इथे मात्र पाहायला मिळाली. कारण राजा बाद झाल्यानंतर असं वाटलं की मात्र घनश्याम आपल्या संघाला मात्र सावरेल, परंतु घनश्याम सुद्धा मात्र त्याच्या पाठीमागेच मात्र या ठिकाणी माघारी परतले. आणि त्याच्या मागे मागे आपण जर पाहिलं तर राहुल आणि चिराग हे सुद्धा स्वस्तात बाद झाले. आता मात्र धीरज आहेत खेळपट्टीवर आणि गिरीश येतो नवीन फलंदाज. अतिशय वेगवान चेंडू, परंतु डाव्या स्टिकच्या बाहेर आणि चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जातो एका धाब्यासाठी. 1+1 एकूण 2 धावा स्कोर कार्डवर. धावसंख्या 2 ने आता मात्र पुढे जाईल 14 या आकड्यावर. दुपारच्या सत्रामध्ये सर्व क्रीडारसिकांचं मनपूर्वक स्वागत आहे उपसरपंच चषक 2020-21 मध्ये. इथे मात्र फटका तर खूपच छान सजवला, शतरक्षक डीप मध्ये आहेत. वॉड कॅच, भरपूर अंतर कापत तिथे मात्र झेल समाप्त केला आहे. शतरक्षक होते हरेश आणि हरेशने टिपलाय फलंदाजाचा झेल आणि लागतोय वडूनगर संघाला हा 4था, नंतर हा 5वा धक्का.
व्यावसायिक संघ आहे वडूनगर संघ आपण जर पाहिलं तर, कारण रात्री सुद्धा पाहिलं तर पिनारच्या स्पर्धेमध्ये चॅलेंज क्रिकेट ग्राउंडवर सुद्धा मात्र या संघाने जबरदस्त कामगिरी केली होती आणि मात्र ती स्पर्धा समाप्त होत होताच मात्र या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र हा संघ दाखल झाला आणि मात्र अशा चुका कधीतरी होत असतात. ज्यावेळी एखादा संघ व्यावसायिक संघ वारंवार टुर्नामेंट खेळत असतो त्यावेळी एखादी स्पर्धा त्यांच्यासाठी मात्र कुठेतरी अनलकी होत असते आणि अशा प्रकारची स्थिती आज आपल्याला वडूनगर संघाची या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कारण रात्रभर क्रिकेट खेळणं आणि त्यानंतर पुन्हा एकदा सकाळी उठून दुसऱ्या स्पर्धेमध्ये जाणं थोडंसं त्रासदायक आहे आणि त्याचमुळे मात्र हा संघ उशिराने इथे प्रमोट झाला. परंतु हवी तशी मात्र त्या संघाची कामगिरी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली नाही. तर शेवटचा चेंडू होता, डॉट चेंडू आला, परंतु डिक्लेअर झोनमध्ये चेंडू मात्र जातो. एक धाव इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली बॅटच्या स्वरूपात. यस, आणि याच्या रीतीने 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त होतोय. तर गिरीशने आपलं खातं उघडलं. गिरीशला साथ देईल नवीन फलंदाज प्रसाद. या षटकाचा आपण विचार केला तर खरोखर तर अजितच्या नावामध्ये जीत होतं आणि खरोखर त्याने मात्र या ठिकाणी जबरदस्त षटक हाताळलं. फक्त 5 धावा त्याने खर्च केले आणि 3 विकेट्स महत्वपूर्ण त्याने मात्र या ठिकाणी बाद केले. काय जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स आपण पाहू शकता. ज्यांचं नुकतंच शुभ आगमन झालेलं आहे व्यासपीठावर सन्माननीय मदनजी दरारेड्डी साहेब आणि त्यांच्या समवेत सन्माननीय सावतगावचे उद्योजक शांतारामजी म्हात्रे साहेब. तर दोन्ही मान्यवरांचं मी पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. एकूण धावसंख्या 15 आणि तिसऱ्या षटकाला आता मात्र गोलंदाज सुरुवात करेल साहिल. नेक्स्ट मॅच विके स्पोर्ट गांधारी विरुद्ध जय हिंद देवरुंग. दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती करतोय की आपण सज्ज राहायचं आहे. पहिल्या ओव्हरला 10 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये 5 धावा आल्या. एकूण 15 धावा. 5 गडी गमावले वडूनगर संघाने. आणि आता मात्र साहिल इथे मात्र आपल्या षटकाला सुरुवात करेल. शॉर्ट रनअप आहे परंतु या ठिकाणी फटका फसला. चेंडू पुन्हा एकदा हवेत आहे आणि मग तो स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली. झेल ड्रॉप अगदी सहज सोपा झेल होता. दुपारचं सत्र आहे, कुठेतरी मेजवानी मात्र मिळाली होती गोलंदाज साहिलला, परंतु ती मेजवानी त्यांनी स्वीकारली नाही. स्वतःवर भरपूर निराशा आहेत कारण एक संधी होती आपल्या खात्यामध्ये, एक विकेट्स तुम्हाला मात्र मिळाले असते आणि जीडी मात्र त्याला जाऊन समजवतोय की काही हरकत नाहीये, पुन्हा एकदा नव्याने उभं राहायचं आहे. इथे मात्र अंधाधून फटका पाहायला मिळतोय. फलंदाज प्रसादच्या माध्यमातून चेंडूवर मात्र लक्ष केंद्रित बरोबर केलं नाही. असं वाटतं की थोडंसं लवकर शॉट त्याने पिकअप केला आणि निर्धाव चेंडूची इथे मात्र आपल्याला समाप्ती पाहायला मिळते. स्पिन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट रनअप आणि त्यानंतर बॅटच्या खालच्या बाजूला चेंडू मात्र ठिकाणी स्पर्श झाल्यानंतर डिक्लेअर झोनमध्ये जातो एका धाबेसाठी. सिंगल डबलने मात्र तुम्ही मोठी धावसंख्या मात्र उभी करू शकणार नाही. तुम्हाला आता मात्र कुठेतरी हवाई मार्गाचा प्रवास निश्चित करावा लागेल आणि ती क्षमता गिरीशकडे आहे. कारण मी गिरीशचं खेळ अनेकदा पाहिलेला आहे. गिरीश असेल, त्यानंतर केतन पाटील असतील, त्यानंतर आपण पाहिलं धीरज धुमाले, घनश्याम, त्यानंतर दिनेश चौगुले, हे नामांकित खेळाडू आहेत वडूनगर संघाचा आपण जर विचार केला तर. कारण वडूनगर संघ पाहिला तर भरपूर गाव मोठं आहे आणि त्या गावामधून किमान 3 ते 4 संघ तुम्हाला नियमित खेळताना पाहायला मिळत असतात. परंतु या ठिकाणी आपण जर पाहिलं तर रविकांत अँड मधुकर स्पोर्ट वडूनगर या नावाने हा संघ मात्र या स्पर्धेमध्ये दाखल झालेला आहे. मंकी विकेट मात्र या ठिकाणी दिली जाणार नाही, परंतु फलंदाज वॉर्न केला आहे पंचाने. पहा इथे मात्र अजून एक चांगली चेंडूची फेकी. मंकी विकेट ज्यावेळी डोळ्यासमोर होते त्यावेळी मला रविचंद्र अश्विनची आठवण होते, दिनेश पाटील. कारण पंजाब किंग्स संघाच्या माध्यमातून खेळत असताना मात्र तो कारनामा त्याने केला होता आणि तिथून मात्र भरपूर गोलंदाज मात्र तशा प्रकारे प्रयत्न करतायत. इथे मात्र टॉप एज आणि चेंडू जातो डिक्लेअर झोनमध्ये एका धाबेसाठी.
वारंवार मोठे फटके खेळण्याचे इथे मात्र प्रयत्न करतायत, परंतु सर्वच फलंदाज अपयशी ठरले. कुठल्याही फलंदाजाला दुहेरी आकड्यापर्यंत मात्र मजल मारता आले नाही. याचं कारण गोलंदाज अचूक टप्प्यावर पावलांचा वापर केला जातोय. फुलटॉस डिलिव्हरी होती आणि परंतु त्या फुलटॉसवर सुद्धा मात्र ठिकाणी मिस होतोय फलंदाज प्रसाद. आणि आता मात्र या ठिकाणी पाहू शकतोय धावसंख्या 18 आणि या षटकामध्ये साहिलने फक्त 3च धाबा खर्च केल्या. विकेट स्पोर्ट गांधारी संघाचे कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत. तर जय हिंद देवरुंग संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण सुद्धा त्वरितच नाणेफेकीसाठी यायचं आहे. राजा या आपण, आपली वेळ आता मात्र सुरू होणार आहे. पहिल्या फेरीतील आज शेवटचा सामना असणार आहे, परंतु प्रेक्षकांनी मात्र या सामन्याकडून भरपूर अपेक्षा केल्या होती की एक जबरदस्त बॅटल, एक चांगली फाईट इथे मात्र पाहायला मिळेल. परंतु हवी तशी कामगिरी आतापर्यंत वडू नगर संघाच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळाला नाही. नवीन गोलंदाज आपल्या स्लॉक षटकाला सुरुवात करेल. गोलंदाज सचिन, चला खेळ सुरू करा. भरपूर वेळ इथे मात्र या ठिकाणी झालेला आहे आजच्या दिवसाच्या शेड्यूलला, कारण या अगोदर 2 दिवसात आपण जर खेळ पाहिले तर आतापर्यंत पहिल्या फेरीतील सर्व सामने समाप्त होत होते, परंतु आज कुठेतरी आपण भरपूर पाठीमागे आहोत. लोअर फुटला चेंडू ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतोय, परंतु जेडी आहेत मिडॉनच्या दिशेने मात्र जेडूच्या पायातून मात्र चेंडू हा फरार झालाय. चांगली फेकी पाहायला मिळाली आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज मात्र या ठिकाणी धावचीच्या स्वरूपात मात्र माघारी परततील. प्रसाद तर लागणारा हा 6वा धक्का आणि नवीन फलंदाज पाहतो रुपेश नॉन स्ट्राईक एंडला. पुलटवा चेंडू ऑन साईडला उडवलाय. कुठेतरी या ठिकाणी ज्या फटक्यांची आवश्यकता आहे तो फटका आपण पाहिला फलंदाज गिरीशच्या बॅटमध्ये, आणि अशाच जर एखाद दुसरा जर अजूनही मोठा फटका आला तर मात्र या ठिकाणी कुठेतरी गोलंदाजांना एक संधी निर्माण होऊ शकेल की तुम्ही या धाबांचा संरक्षण करू शकता. आणि मात्र अशाच प्रकारे फटके मात्र गिरीशला खेळावे लागतील. षटकार आलाय आणि षटकारच्या मदतीने आता मात्र धावसंख्या या ठिकाणी पुढे जाईल. 25 हा आकडा पाहायला मिळतोय. काम 25 करायचं असेल तर मात्र अजूनही उर्वरित 4 चेंडू शिल्लक आहेत. या 4 चेंडूमध्ये किमान 2 बिगीट येणं गरजेचं आहे. सचिनच्या माध्यमातून खराब लेंथ आपण पाहिली. जसा चेंडू आला तसा मात्र चेंडू बाहेर गेला. याचं कारण मध्ये अडथळा होता, तो म्हणजे गिरीश या नावाचा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच्यावर मात्र छाप पडली होती ती 6 धाबांची. चला जेडी या आपण जागेवर या. प्रत्येक चेंडूवर तुम्ही मात्र या ठिकाणी जास्त वेळ खर्च करू नका. ग्रामीण भागामध्ये आपल्याला हे वारंवार पाहायला मिळत असतो. एखादा षटकार आला, एखादा चौकार आला तर मात्र एका गोलंदाजाच्या ज्या अवतीभोवती 4 ते 5 किलोमीटर जात असतात. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, परंतु चेंडू मात्र काटपीच्या साने मात्र शॉट मिडविकेटला जाऊन मात्र चेंडूला मात्र ठिकाणी पकडला. एक धाव पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न असेल आणि पंचांनी मात्र या ठिकाणी एक धाव मात्र या ठिकाणी स्वीकारलेली आहे, कारण ज्यावेळी तुम्हाला दुसरी धाव घ्यायची आहे त्यावेळी या दोन्ही फलंदाजांना जी आपापली घरं आहेत ती मात्र सोडणं बंधनकारक आहे. परंतु तसं काही प्रयत्न झाला नाही आणि त्याचमुळे पाहतो की फलंदाज बाद सुद्धा नसेल, फक्त एकच धाव या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळेल. आणि आता मात्र स्ट्रायकिंग एंडला असतील ते म्हणजे फलंदाज रुपेश. अपार मेहनत करणारे आमचे जय भोलेनाथ क्रिकेट आमनेवाडा संघाचे सदस्य गणेश पाटील दिवसरात्र मेहनत करतायत. करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला एखादी स्पर्धा जर सफल ठरवायची असेल तर तुम्हाला मात्र रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करावं लागली. ते मात्र चेंडू भरपूर हवेत आहे. 2 माइंड फटका इथे मात्र पाहायला मिळाला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ज्यावेळी चेंडूला फेक केली तत्पर ती मात्र 2 धावा
या ठिकाणी मात्र दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केला. धावफलक पुढे जाईल 28 धावा. अगोदर 7 धाब्यांची पॅनल्टी दिनेश आणि त्यानंतर एक हवी तशी धावसंख्या मात्र या ठिकाणी उभी करता आली नाहीये. सचिन पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू डाब्या इष्टीवर संधी होती आणि पंचांचा मात्र या ठिकाणी नो बॉलचा इशारा. हाईट फॅक्टर यस बीमर. पंच राजेंद्र पाटील सर डिक्लेअर धाव आहे का? तुम्ही जरा इशारा करत जा सर. नो +1 एकूण 2 धावा परंतु या ठिकाणी रिव्ह्यू घेतलेला आहे बल्लानी संघाने. यस आपण पाहू शकता फेअर डिलिव्हरी आहे की नाही आणि त्यासाठीच मात्र या ठिकाणी बल्लानी संघाने मात्र रिव्ह्यू घेतलेला आहे आणि ही फेअर डिलिव्हरी आहे. नो बॉल नाही आहे, वाईट आहे. यस 2 अतिरिक्त धावा या ठिकाणी नक्कीच मिळतील. 3 नसेल फलंदाजाच्या माहितीसाठी. सक्सेसफुल रिव्ह्यू इथे मात्र बल्लानी संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या अतिरिक्तच्या सौजन्याने पुढे जाईल 30 या आकड्यावर. सचिन पुन्हा एकदा लोअर फुलटा चेंडू उडवण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे परंतु क्षेत्ररक्षक डीप लॉंगॉनला सज्ज. कुठली चूक होणार नाही आणि मात्र झेल टिपल्यानंतर आमच्या 12 मॅनकडे मात्र क्षेत्ररक्षक लक्ष वेधलं. काय असेल त्यांचा गुन्हा ते त्यांनाच माहिती, परंतु इथे मात्र फलंदाजाला माघारी जावं लागेल बादच्या स्वरूपात. लकी नंबर 98 छान. आमच्या योगेश दादानी चषक ठेवलाय उपसरपंच या नावानं. आमच्या योगी दादानी चषक ठेवलाय उपसरपंच या नावानं. आमच्या योगेश दादानी चषक ठेवलाय उपसरपंच या नावानं. शेवटचा चेंडू या पहिल्या डावातील नवीन फलंदाज खेळपट्टीवर महेश परेश आहे. दिनेश डीजे परेश. परंतु तुम्हाला या ठिकाणी फलंदाजीमध्ये चांगला काम करावं लागेल. शेवटचा चेंडू आहे परंतु हा चेंडू मात्र पुन्हा टाकावा लागेल गोलंदाज सचिनला, कारण स्वेअर चेंडू आपल्याला पाहायला मिळतो वाईटच्या स्वरूपात. अतिरिक्त धाव आतापर्यंत या इनिंगमध्ये पाहिले तर अतिरिक्त सौजन्याने भरपूर धावा आल्या परंतु बॅटच्या साह्याने मात्र कमी धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. इथे मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. थक 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 आणि चेंडू निघून जातो. आमच्या व्यासपीठाला सलामी देत असताना हा षटकार. त्या चेंडूवर षटकार पाहायला मिळाला आणि या षटकाराच्या साह्याने या ठिकाणी नाणेफेकी गमावल्यानंतर फलंदाजी करत असताना वडूनगर संघाने तब्बल 37 धावा जोडलेल्या आहेत आणि हा सामना जिंकायचा असेल तर मात्र 38 धावांचा पाठलाग या ठिकाणी बल्लानी संघाला मात्र करावं लागेल. या धावा पूर्ण होतील की या धावांचं संरक्षण वडूनगर संघाच्या माध्यमातून केलं जाईल. तत्पूर्वी आपण नाणेफेकी करणार आहोत. आजच्या दिवसातील पहिल्या शेवटचा सामना जय हिंद देवरुंग विपक्ष VK स्पोर्ट गांधारी. आणि ही नाणेफेकीसाठी मी मान्यवरांना इन्व्हाइट करतोय. सन्माननीय मदनजी दराडे साहेब आणि त्यांच्या संयुक्त सन्माननीय शांतारामजी म्हात्रे साहेब यांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये जायचं आहे, कारण तुमच्या शुभ हस्ते या सामन्याची आपण नाणेफेकी करणार आहोत. मान्यवरांच्या शुभ हस्त्याच्या पहिल्या फेरीतला शेवटचा सामना VK स्पोर्ट्स गांधारी विरुद्ध जय हिंद देवरुंग संघ. नाणेफेक दाखवली जाते आपल्याला की एका बाजूला उपसरपंच चषक आहे आणि दुसऱ्या बाजूला जय भोलेनाथ क्रिकेट संघ आहे. हाच कॉल आपल्याला द्यायचा आहे.
ओके, यावेळेला जय हिंद देवरुंग संघ नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. मान्यवरांचा मनपूर्वक आभार आणि मान्यवरांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं. तत्पूर्वी मान्यवरांना एक विनंती आहे की नाणेफेकीचा कौल विजय झालेल्या कर्णधाराला आपण फ्रेंड्स ग्रुप आमनेपाडा यांच्या वतीने कोल्ड्रिंक भेट देत आहोत. थँक्यू. जास्त वेळ नाही आपल्याकडे, मी सरळ कर्णधाराकडे पोहोचतोय की नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहात, आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. ओपिनियन घेणार नाही कारण की वेळेचं आपल्याकडे बंधन आहे. दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा आपल्या या होणाऱ्या सामन्यासाठी. टॉस बॉक्समधून योगेश सर, न्यूज अशी आहे की जय हिंद देवरुंग संघ नाणेफेकीचा कौल विजय होऊन प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि विके स्पोर्ट्स गांधारी या संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलंय. योगेश सर. तर खरोखरच आज आपण सकाळपासून ज्या क्षणाची वाट पाहत होतो, अर्थात आमचे योगीदादा जाधव यांचे बंधुरात सन्माननीय शैलेशजी जाधव यांचा आज वाढदिवस आहे आणि डीजे मास्टरला मी सुद्धा विनंती करते की आपण एक बर्थडे सॉन्ग या ठिकाणी मात्र प्रथमतः आपण या ठिकाणी सेलिब्रेशन करणार आहोत. शैलेशजी जाधव यांचा आज बर्थडे सेलिब्रेशन करत आहोत. त्यांच्या समित संपूर्ण व्यासपीठ इथे मात्र सज्ज आहे आणि सर्वच मान्यवरांना विनंती असेल की आपण या बर्थडे सेलिब्रेशनमध्ये सहभागी व्हायचं आहे. शैलेशजी गुरुनाथ जाधव यांचा आज वाढदिवस या स्पर्धेचे आयोजक आहेत आणि काय योगायोग आहे पहा. डीजे नाणेफेकीकडे नाणेफेकी झालेली आहे आणि ज्यांच्या माध्यमातून आम्हाला तिसऱ्या क्रमांकासाठी कॅश प्राईज लाभलेले आहे. सन्माननीय प्रसिद्ध उद्योजक संदीपजी जाधव आणि त्यांच्या समवेत त्यांचे मित्रपरिवार आहे. आमनेपाडा गावचे सुप्रसिद्ध उद्योजक आहेत. तुमचं मी उपसरपंच चषक 2021 मध्ये आयोजक जय भोलेनाथ क्रिकेट संघ आमनेपाडा आणि योगेशदादा जाधव यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. धन्यवाद योगेश सर. पुन्हा एकदा आपण या मॅचकडे वळूया आणि थोडंसं बिझी शेड्यूल असल्या कारणाने या ठिकाणी दराडे साहेबांचा आपण या व्यासपीठावर मेगा सन्मान करणार आहोत. तर मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय योगेश गुरुनाथ जाधव यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय दराडे साहेबांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. उपदार मायची शाल आणि त्यानंतर या स्पर्धेची आठवण म्हणून मोमेंट देऊन त्यांना आपण सन्मानित करूया. खूप मोठी उपस्थिती आज आम्हाला लाभलेली आहे. सन्माननीय आदरणीय दराडे साहेब यांना आपण सन्मानित करणार आहोत. सन्माननीय गुरुनाथ जाधव यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता. त्यानंतर त्यांच्या समवेत साबातगावचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय शांतारामजी म्हात्रे साहेब आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि पुन्हा एकदा गुरुनाथ जाधव यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय शांतारामजी म्हात्रे यांना आपण सन्मानित करायचं आहे. त्यानंतर सन्माननीय बलवान वेलेकर हे सुद्धा आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. पुन्हा एकदा मी गुरुनाथ जाधव यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान या ठिकाणी करायचा आहे. आज स्पर्धेचा तिसरा दिवस आणि भरपूर मान्यवरांची आपल्याला या ठिकाणी उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. सर्वांचं मी पुन्हा एकदा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि आता मात्र आपण जाऊया. मॅच फार इम्पॉर्टंट आहे.
मॅचच्या दिशेने जाऊया. तिथे सज्ज आहेत समालोचक कक्षामध्ये माझे सहकारी समालोचक अमर राऊत. थँक्यू अगस्त सर. 24 चेंडू आणि 38 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेला एमपी स्पोर्ट्स बल्लाणी संघ अप्रतिम गोलंदाजीच्या बळावर समोरच्या वडू नवघर संघाला त्यांनी रोखलं. या 4 षटकांमध्ये जी फलंदाजी अपेक्षित होती ती पाहायला मिळाली नाही. यावेळेला पुन्हा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न मिस झाला आणि चेंडून स्पर्श केलाय, चुंबन घेतलं यष्टांचं. फलंदाज होतोय त्रिपाद चेत आणि बसतोय हा पहिला झटका. यावेळेला वडू नवघर संघाला हे मात्र माहीत आहे, वडू नवघर संघाला माहीत आहे की जरी आपल्याकडे डिफेंड करायला धावा कमी असल्या तर एक जे प्रेशर क्रिएट करण्यामध्ये जर आपण सक्सेसफुल राहिलो, यशस्वी जर राहिलो, तर समोरच्या फलंदाजीची जी क्रमवारी आहे ती जर कोसळवण्यात आपल्याला यश आलं तर मग मात्र या मॅचमध्ये आपण आपली ताकद दाखवू शकतो, या मॅचमध्ये आपण जिवंत राहू शकतो. आणि क्रिकेट हे असंच नाव आहे की कठीण परिस्थितीमध्ये, विपरीत स्थितीमध्ये संघाचा तारणहार बनून संघाच्या विजयाच्या वाटचालीमध्ये आपण आपलं जास्तीत जास्त योगदान कसं देऊ शकतो, ही भूमिका ज्या खेळाडूंना जमते, या प्रश्नांची उत्तरं कर्मामध्ये ज्यांना देता येतात, कृतीमध्ये ज्यांना देता येतात, त्यांनाच मात्र यशस्वी होता येतं. तुर्तास तरी पहिल्या षटकातल्या 3 चेंडूपर्यंत उज्ज्वलनं अप्रतिम कामगिरी केलेली आहे. या स्लॉग ओव्हरमध्ये कर्णधारानं जो विश्वास दाखवलाय त्या विश्वासाला या पहिल्या 3 चेंडूमध्ये आतापर्यंत पात्र ठरताना आपल्याला उज्ज्वल नावाचा हा गोलंदाज दिसतोय. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होईल या षटकातला पुढचा चेंडू. ट्रॅकर बॉल ऑफसाईडच्या दिशेनं कट करण्याचा प्रयत्न होता, चेंडूला उंची गाठली आहे, बॅक टू बॅक हा दुसरा झटका या वेळेला बल्लाणी संघाला. मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे तेजाब चित्रपटातील हे गीत होतं. लाखो हृदयांची धडकन असणाऱ्या माधुरी दीक्षितला ट्रिब्यूट करणारं हे गीत. परंतु या तेजाब या चित्रपटाची आठवण झाली आणि यावेळेला ते तेजाब बनून समोरच्या संघाला उद्ध्वस्त करण्याचं काम मात्र उज्ज्वलच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. कारण फलंदाज यासीन आणि फलंदाज सूरज या दोनही धडाकेबाज फलंदाजांना मात्र माघारी पाठवण्यात यश आलंय. आतापर्यंत गोलंदाज उज्ज्वल याला पहिला चेंडू सिंगल, सेकंड बॉल सिंगल, तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर सलग 2 गडी बाद केले आहेत. मागच्या 2 दिवसांपासून आणि आजचा तिसरा दिवस योगेश दादा जाधव साहेब यांच्या संकल्पनेतून साकार होत असणाऱ्या उपसरपंच चषक 2021 या क्रिकेटच्या भव्य रणसंग्रामाला अजूनही हॅट्रिक साधणारा गोलंदाज मिळालेला नाहीये आणि ती नामी संधी, तो विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी या क्षणाला वडूनगर संघाचा गोलंदाज उज्ज्वल याला प्राप्त झालेली आहे. बघूया. आणि यावेळेला समोर आहे जेडी. गोलंदाज उज्ज्वलचं जे स्वप्न आहे ते मात्र भंग पावलंय. जरी स्वप्न पूर्ण झालं नसेल, हॅट्रिक पूर्ण झाली नसेल, तरी लाजवाब, वाह, अप्रतिम, अवर्णनीय, अतुलनीय, अपेक्षित, आत्मविश्वास वाढवणारी गोलंदाजी मात्र उज्ज्वलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. या सुरुवातीचे आपल्याला 5 चेंडू पाहायला मिळतात, केवळ 3 धावा मोजल्यात आणि तब्बल 2 गडी बाद करण्यात यश आलंय. जणू काही समोरच्या संघाला रोखून ठेवण्यात आणि त्यांच्या पडझड करायला सुरुवात करण्यात या गोलंदाजानं सुरुवात केली आहे. आपल्याकडे वाचवण्यासाठी धावा जरी 37 असल्या, 38 धावांचं जरी आपण टार्गेट ठेवलेलं असले, त्यात 7 धावा या आपल्या पेनल्टीच्या रूपात गेलेल्या आहेत. हे सगळं समीकरण मात्र उज्ज्वलनं बाजूला ठेवलंय. या मॅच मध्ये माझा संघ सर्वोत्तम कामगिरी कशी करेल याकडे त्यानं लक्ष दिलंय. या वेळेला स्ट्रेट बॅटने खेळलेला फटका, हॅट्रिक तर साधता आली नाही, पण एका षटकामध्ये 3 गडी बाद करत बॅकफुटवर ढकलले बल्लाणी संघाला उज्ज्वल यानं.
दिनेश सर, कदाचित असं वाटतंय की या ज्या 3 धावा खर्च केल्यात त्यावेळेस मनामध्ये टार्गेट होतं बॉलर उज्ज्वलच्या की आपल्याला 7 धावा नंतर ऍड होणार आहेत आणि त्या सरासरीनं त्याने या कमी धावा दिल्या. एक गोष्ट लक्षात ठेवा, उज्ज्वलनं धावा दिल्या 3 आणि पेनल्टीच्या 7 रन ऍड झाल्यात त्या बल्लानी संघाच्या खात्यामध्ये. म्हणजे आता बल्लानी संघाची धावसंख्या असेल 10 आणि विजयासाठी आवश्यक असतील 18 चेंडू आणि 28 धावा. या वेळेचं किती महत्व असतं, क्रिकेटमध्ये शिस्त किती महत्वाची असते आणि रूल्स अँड रेग्युलेशन्स का फॉलो करायचे असतात याचं उदाहरण आणि याचा अनुभव आता मात्र वडूनवगर संघाला इथे पाहायला मिळेल. कारण की अप्रतिम बॉलिंग झाली होती. या 7 धावा ज्या तुम्हाला पेनल्टीच्या रूपात मिळाल्या त्या जर मिळाल्या नसत्या तर चित्र आणखी काहीसं वेगळं असतं. परंतु तब्बल 7 धावांची पेनल्टी मिळाली आणि केवळ 3 धावा खर्च करणाऱ्या उज्ज्वलच्या खात्यामध्ये देखील म्हणजे संघाच्या खात्यामध्ये देखील त्या 7 धावा ऍड झाल्या आणि परिणाम स्वरूपी बल्लाणी संघाची धावसंख्या झाली ती आता मात्र 10. बल्लाणी संघाला विजयासाठी आवश्यक असतील 18 चेंडू आणि 28 धावांची गरज. जवळपास 9.33च्या सरासरीनं या धावा वसूल कराव्या लागतील. परंतु दिनेश सर, ज्याप्रमाणे उज्ज्वलनं गोलंदाजी केली, जो भेदक मारा आपल्याला पाहायला मिळाला, अचूक टप्पा, अचूक दिशा, अचूक लाईन जी आपल्याला पाहायला मिळाली, त्या पद्धतीनं जर येणाऱ्या नवख्या गोलंदाजानं म्हणजेच गोलंदाज धीरजनं जर त्याच पावलांवर पाऊल ठेवत तीच लाईन तीच लेंथ जर कायम ठेवली, तोच फॉर्म जर कंटिन्यू ठेवला तर मग मात्र बल्लाणी संघाला या मॅच मध्ये विजय मिळवणं अगदी कठीण वाटेल. अप्रतिम बॉलिंग. फक्त सध्या जे काही वाईट घडलंय ते मात्र पेनल्टीच्या रूपातल्या 7 धावा. या षटकातला पहिला चेंडू सज्ज होईल बॉलर धीरज. उज्ज्वलनं जिथं षटक संपवले तिथून मात्र सुरुवात करावी लागेल धीरज याला. या वेळेला लिडिंग एज लागली होती, टॉप एज लागली होती, मात्र क्षेत्ररक्षकाच्या यष्टीरक्षकाच्या खूपच दूर असा चेंडू. डिक्लेअर स्वरूपात ही 1 धाव मिळते. यावेळेला दिनेश सर, बॉलरच्या मनामध्ये असेल की बॉल टू सिंगल रन गेली तरी चालेल, काही वांधा नाहीये, परंतु मोठा फटकापासून वाचावं लागेल. कारण की आपल्या हातामध्ये वाचवण्यासाठी धावा कमी आहेत आणि अशा वेळेला तुम्हाला जो संयम बाळगावा लागेल, आपला टप्पा व्यवस्थित ठेवावा लागेल, वेगावर स्वार व्हावं लागेल, व्हेरिएशन्स आणावे लागतील आणि मग समोरच्या फलंदाजांना जेरबंद करावं लागेल. या वेळेला जेडीला जो अपेक्षित उसळी होती, अपेक्षित बाउन्स होता, तो मात्र मिळाला नाहीये. बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही, चेंडू जाऊन स्थिरावला यष्टीरक्षकाच्या हातात. अप्रतिम बॉलिंग. मी म्हटलं ना, जिथं उज्ज्वलनं षटक सोडलंय अगदी तोच पिकअप मात्र धीरजला पकडावा लागणार आहे आणि अप्रतिम सुरुवातीचे दोनही चेंडू. पहिल्या चेंडूवर सिंगल, सेकंड बॉल इज डॉट. समोर आहे जेडी जो आहे भरवशाचा धडाकेबाज फलंदाज, मोठे फटके खेळण्याची क्षमता बाळगणारा टेक्निक आहे, ताकद आहे आणि विशेष म्हणजे संयम देखील आहे. सर बॅटनं अलॉंग दी कार्पेट आपल्याला पाहायला मिळेल. लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात. दुसऱ्या धावेचा कॉल दिला जातोय मात्र रिजेक्ट केला जातोय अमरकडनं आणि या वेळेला पंचांचा नो बॉलचा इशारा. लाईन नो का पंच? या वेळेला नजरेतून सुटणार नाही आहेत कारण समोर आहेत राजेंद्र पाटील, आमचे पंच. एक अनुभवी पंच आहेत, मोठमोठ्या स्पर्धा आपल्या पंचगिरीच्या अनुभवावर त्यांनी पार पाडलेल्या आहेत आणि यावेळेला नो बॉल असेल. एकूण मिळतील 2 धावा. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या होईल 1 for 14. एकावर 4 14 धावा आणि जिंकण्याकरता अजूनही 1-3-13 एकूण 13 धावा आणि जिंकण्याकरता आवश्यक असतील अजूनही 25 धावा. यावेळेला पुन्हा आपल्याला पाहायला मिळेल अप्रतिम बॉलिंग, तितकं सुंदर क्षेत्ररक्षण, तितकाच अचूक थ्रो आणि 1 धाव. एका धावेनं संघाची धावसंख्या आता मात्र होईल 1 for 14. एकावर 4 14 धावा आणि विजयासाठी अजूनही आवश्यक असतील 24 धावा. 15 चेंडू आणि 24 धावांची अजूनही आवश्यकता असेल. लक्ष किती मोठं आहे, लक्ष किती छोटं आहे, लक्ष किती दूर आहे, जवळ आहे, या सगळ्या गोष्टी मात्र राहतील कागदावरच. पुन्हा एकदा चेंडू खाली राहिलाय आणि टप्प्याची बाउन्सची वाट बघितली गेली ती बॅट्समन जेडी कडनं आणि अवघ्या एका धावेवरच मानावं लागेल समाधान. ही 1 धाव मिळते. बॅटकट आहे, पंचांचा इशारा येतोय, बॅटकट आहे. त्यामुळे ही 1 धाव आणि एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसावली 1 for 15. 15 धावा.
यावेळेला तुमच्यासमोर अडचणी उभा असतात ना दिनेश सर, त्यावेळेस अडचणींचा विचार करायचा नसतो. माझं ध्येय कोणतं आहे, माझं टार्गेट काय सेट झालंय, माझी मंजिल कोणती आहे आणि तिथपर्यंत मला कसं पोहोचायचं आहे. मग वाटेत किती अडथळे येऊ देत, किती अडचणी येऊ देत, कितीही संकट येऊ देत, त्या संकटांना बाजूला सारून मला चालत राहायचं आहे हे मात्र सांगितलं जाईल. यावेळी जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं हा क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. अवघ्या एका धावेवर मानावं लागेल समाधान आणि एका धावेनं बल्लानी संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते 16 16 धावा. अजूनही विजयासाठी 22 धावांपासून दूर आहेत, 22 धावांनी दूर आहेत आपल्या लक्ष्यापासून बल्लानी संघ. आणि या षटकातला शेवटचा चेंडू हे अजून येणं शिल्लक. 13 चेंडू आणि विजयासाठी आवश्यक असतील 22 धावा. अप्रतिम लाजवाब गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला आतापर्यंत वडून नवघर या संघाकडून पाहायला मिळत आहे. या षटकातला शेवटचा चेंडू ट्रॅकर बॉल होता, चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय धीरज. याचा एक अप्रतिम गोलंदाजी आपल्याला म्हणावी लागेल. एक धाव होईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बल्लानी संघाची धावसंख्या होईल 17 एकावर 7 17 धावा आणि विजयासाठी बल्लानी संघाला आवश्यक असतील 12 चेंडू आणि 21 धावा. मी बोलत होतो गोलंदाज धीरज बद्दल. चेंडू पडल्यानंतर एकतर त्याच्याकडे वेग आहे, वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करत असतो, इनस्विंग करण्याची ताकद आहे. चेंडू पडल्यानंतर तितक्याच वेगानं काटा बदलतो आणि चेंडू आतमध्ये देखील येतो. त्याचबरोबर त्याच्याकडे आणखी एक जमेची बाजू, त्याचा स्ट्रॉंगेस्ट पॉइंट असा आहे बॉलिंग मधला की चेंडू पडल्यानंतर मग तो गुडलेन स्पॉटला जरी त्याने चेंडू पिच केला तरी तो पडल्यानंतर खाली राहतोय. आणि ज्या वेळेला वेगानं येणारा बॉल खाली राहतोय उसळणाऱ्या खेळपट्टीवर, तर मग अशा वेळेला फलंदाज नेहमी संभ्रमात आपल्याला पाहायला मिळतो. कारण की फलंदाजाची मनधारणा झालेली असते की चेंडू पडल्यानंतर गुडलेन स्पॉटला चेंडू पडल्यानंतर तो आपल्याला एकतर हुक करण्यासाठी येईल किंवा पुल करण्यासाठी येईल, पण तो चेंडू खाली राहतोय, बॅट्समनच्या रडारमध्ये चेंडू येत नाहीये आणि मग अशा वेळेला आपल्याला मिस शॉट्स पाहायला मिळतात. त्यावेळेला फलंदाज अचंबित झालेला पाहायला मिळतोय. संभ्रमातली फलंदाजी ही कधीच आपल्याला मनाजोगती करता येत नाहीत आणि ज्या वेळेला तुम्ही एखाद्या फलंदाजाला त्याच्या नैसर्गिक खेळापासून जर दूर ठेवत असाल तर मग तुम्ही त्याच्यावर हावी होत आहात, त्याच्यावर वर्चस्व गाजवत आहात आणि परिणामी स्वरूप मैदानावर तुमचं अधिराज्य तुम्ही प्रस्थापित करत आहात. या सगळ्या परिभाषा आतापर्यंतच्या गोलंदाजी केलेल्या उज्ज्वल आणि धीरज यानं सिद्ध केल्यात. मी वारंवार पुन्हा तीच आठवण करून देतोय. धावसंख्या झाली आहे 17 म्हणजे प्रॉपर गोलंदाजांकडून मिळाल्या 10 धावा आणि 7 धावा या पेनल्टीच्या ऍड झाल्यात. दिनेश सर 5च्याच सरासरीनं धावा निघाल्यात, परंतु नुकसान झालंय वडूनवगर संघाचं, ते म्हणजे 7 धावा त्या पेनल्टीच्या ऍड झाल्यात. या ज्या चुका असतात ना मित्रांनो क्रिकेटमध्ये, कसं असतं लागल्यानंतर तेवढ्या क्षणापर्यंत वेदना कळत नाही, पण जसजसा काळ पुढे सरकतो तसतशी ती दुखापत तुमच्या वेदनेची तीव्र सणक तुमच्या मेंदूपर्यंत पोहोचवत असते. मग आपल्याला जखम किती मोठी झाली आहे, तिची वेदना किती तीव्र आहे, किती वेदनादायक आपल्याला पाहायला लागतं, भोगायला लागतं, या सगळ्या गोष्टी वेळेच्या नंतर कळत असतात. म्हणून मित्रांनो, कोणताही खेळ असो, आयुष्य असो, क्षेत्र असो, करिअर असो, तिथे वेळेला खूप महत्त्व आहे. आणि जर येणाऱ्या काळामध्ये या 7 धावा महागात पडल्या तर मग मात्र आपण केलेली चूक किती मोठी होती याची जाणीव वडूनवगर संघाला होईल. तुर्तास तरी या मॅचवर आपली पकड मात्र मजबूत केली वडूनवगर संघानं. या षटकातला पहिला चेंडू. यावेळेला जेडीचा संघर्षमय थरार मात्र इथे संपेल. मगापासून बॅट आणि बॉलचा संघर्ष. इनसाइड एज घेऊन कॉट बिहाइंडच्या माध्यमातून जेडी परततो पॅव्हेलियन मध्ये. राजा जणू काही राजाना एल्गार केला, आगाज केला आणि सांगितलं, आया हे राजा नवगर वालो रे वालो. सुनो जरा, पहिल्याच बोलवर, पहिल्या चेंडूवर पहिला झटका दिला, अति महत्वाचा. कारण की ज्याच्या भरोशावर आतापर्यंत या मॅच मध्ये आम्ही कमाल करू शकतो, करिश्मा घडू शकतो, मोठ्या फटक्यांनी कठीण वाटणारा विजय आणि कठीण वाटणारं लक्ष आम्ही आमच्या जवळ आणू शकतो, हे त्याच्या समर्थकांना ज्यांनी जाणीव करून देत होता, तो जेडी मात्र आता आपल्याला हताश आणि निराश मनानं या पॅव्हेलियन मध्ये स्थिरावताना आपल्याला पाहायला मिळेल. तुर्तास तरी राजानं जिथून उज्ज्वल, धीरज या 2 गोलंदाजांनी संघाला सुस्थितीत ठेवलंय, अगदी त्याच पावलांवर पाऊल ठेवत आपल्या संघाचं आव्हान अजूनही जिवंत ठेवण्याचं काम केलंय. या षटकातला दुसरा चेंडू घेऊन पुन्हा सज्ज होईल राजा. या वेळेला मात्र सुंदर बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती राजाच्या माध्यमातून. यासारखं आणखी सुंदर प्रदर्शन आपल्याला पाहता येणार नाही.
कारण संघ अडचणीत असताना त्याच्यासाठी संघासाठी जो तारणहार बनण्याची जी किमया असते ते कोणी हुकमी एकट्यानं किंवा एकट्यानं मॅच जिंकता येत नाही आणि संघाच्या कामगिरीचा इतिहासही घडवता येत नाही. त्यासाठी लागते ती सांघिक कामगिरी. प्रत्येकाला मिळालेल्या भूमिकेमध्ये यशस्वीरित्या उभं राहून संघाची भिस्त बनण्याची, संघाचा आधार बनण्याची. आतापर्यंत उज्ज्वल, धीरज आणि राजा यांनी जे 14 चेंडू टाकलेत त्या 14 चेंडूवर परिपूर्ण स्वतःची एक वेगळी छाप सोडलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि यावेळेला मगापासून आपण जो संघर्ष पाहत होतो बल्ल्याणी संघाच्या माध्यमातून, तो संघर्ष आता कुठेतरी मिटताना पाहायला मिळेल का? चेंडू द्यायचा आहे. व्हॉलंटियर्स, आपण चेंडू द्यायचा आहे. या 6 धावांनिशी आता बल्ल्याणी संघाची धावसंख्या पुढे सरसावती. धावसंख्या जाऊन पोहोचेल 2-3-23. 2-3 23 धावा आणि जिंकण्याकरता अजूनही आवश्यक असतील 9 चेंडू आणि 15 धावा. तिने सर हा षटकार महागात पडेल का? मगापासून अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं. या संघातल्या खेळाडूंना भरोशाच्या फलंदाजांना जे जखडून ठेवलं होतं, हात खोलण्याची कोणतीही संधी उपलब्ध करून दिली नव्हती. ती संधी मात्र या चेंडूवर प्राप्त झाली आणि त्याचा पुरेपूर फायदा सचिन नावाच्या फलंदाजानं केलाय. सचिन हे नाव ऐकल्यानंतर क्रिकेटचे प्रेमी असतील, क्रिकेटचे खेळाडू असतील, त्यांची मस्तकं ही आपोआप झुकली जातात. कारण की क्रिकेटचा देव आणि जगाला भारताच्या फलंदाजीची दहशत दाखवणारा म्हणजेच सर सचिन तेंडुलकर या नावाचं ते नाव आहे, या व्यक्तिमत्वाचं ते नाव आहे. असो, तुर्तास तरी या संघाचा ब्लास्टर होण्याचं काम या सचिनच्या माध्यमातून होतंय का? यावेळेला पुन्हा ट्रॅकर बॉल शॉर्ट ऑफ पुल करण्याचा प्रयत्न होता, मात्र एका धावेवर मानावं लागेल समाधान. आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावली. धावसंख्या झाली आहे 2-4-24. 2-4 24 धावा आणि अजूनही विजयासाठी आवश्यक असतील 8 चेंडू आणि 14 धावा. दिने सर, आता मात्र जर वडूनवगर संघाला या मॅच मध्ये जिवंत राहायचं असेल, या सामन्यामधलं स्वतःचं अस्तित्व अजूनही टिकवून ठेवायचं असेल, तर हे येणारे पुढचे 2 चेंडू अति महत्वाचे असतील. कमीत कमी धावा राजा या गोलंदाजाला या 2 चेंडूवर खर्च करावे लागतील. यावेळेला ट्रॅकर बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, टॉपेज लागली, क्षेत्ररक्षकाचा अंदाज चुकला, कॅच सुटलीये की मॅच सुटलीये, आलेली संधी आपण गमावली आहे. दैव देत आहे आणि कर्म नेत आहे, अशी स्थिती मात्र व्हायला नको. अवघ्या एका धावेवर मानावं लागेल समाधान एमडी स्पोर्ट्स बल्ल्याणी या संघाला. या संघाची धावसंख्या 1 न पुढे सरसावली आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 2-5-25. 2-5 25 धावा. समीकरण काहीसं बदललंय. 7 चेंडू आणि बल्ल्याणी संघाला विजयासाठी आवश्यक असतील त्या 13 धावा. आता मात्र या फलंदाजांना स्वतःला सांगावं लागेल, लक्ष किती लांब आहे ते मला माहित नाही, लक्ष किती मोठं आहे ते मला ठाऊक नाही, परंतु माझी आशा, माझा खेळ आणि हा विजय माझ्या गावची प्रतिष्ठा, माझ्या संघाची प्रतिष्ठा वाढवणारा असणार आहे आणि त्या दृष्टीने मात्र प्रयत्न करावा लागेल. या वेळेला राजा वेगावर नियंत्रण ठेवण्यात चुकीचा ठरलाय. दिशा भरकटलीये, टप्पा चुकलाय आणि सुवैर स्वरूपात बल्ल्याणी संघाला 1 धावफेट मिळाली आहे. या एका धावेनं संघाची धावसंख्या झाली 2-6-26. 2-6 26 आणि विजयासाठी अजूनही बल्ल्याणी संघाला आवश्यक असतील 7 चेंडू आणि 12 धावा. दिनेश सर, आता वडूनवगरवाल्यांनी विचार करायला हवा की त्या 7 धावा किती मागात आहेत. कारण 7-12 हे समीकरण जर पेनल्टी नसती तर 7-19 असतं. या षटकातला पुढचा चेंडू या वेळेला मात्र प्रतिम हुक केलाय. मात्र मैदानाची मर्यादा आपल्याला पाहायला मिळेल ती वंडी एका घोषित धावेसाठी, घोषित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. या वेळेला 3 षटकांच्या समाप्तीनंतर एमडी स्पोर्ट्स बल्ल्याणी या संघाची धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे 2-7-27. म्हणजेच 2-7 27 धावा. विजयासाठी एमडी स्पोर्ट्स बल्ल्याणी या संघाला आवश्यक असतील 6 चेंडू आणि 11 धावा. 6 चेंडू आणि 11 धावांची गरज असेल. या वेळेला मात्र थोडासा जे आत्मविश्वास, सकारात्मकता आपल्याला पाहायला मिळत होती मगापासून वडूनवगरच्या संघामध्ये तो एक षटकार राजाच्या गोलंदाजीवर बसला आणि थोडासा कुठेतरी कमकुवतपणा येतोय का, आत्मविश्वास बाजूला ढळतोय का, या सगळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या. परंतु पुढच्या आलेल्या 3 चेंडूवर एक वाईट धरला, म्हणजे एकूण 4 धावा मोजल्या राजानं
परंतु गोलंदाजीवर वेल कमबॅक केलं, नियंत्रण ठेवलं आपल्या टप्प्यावर आणि समोर धुवाधार फलंदाजी करणाऱ्या सचिनला आणि अमरला दोघांनाही संधी दिली नाही की त्या मोठ्या फटक्यांची ते वाट बघू शकत होते, ते मोठे फटके ते साकारतील. अप्रतिम बोलिंग आतापर्यंत उज्ज्वल, धीरज आणि राजा यांच्या माध्यमातून झाले, कारण की धावसंख्या झाली आहे 27, म्हणजे त्यापैकी 7 आहेत पेनल्टीच्या. या तीनही गोलंदाजांनी मिळून दिल्यात त्या फक्त आणि फक्त 20 धावा. बॉल द्यायचा बॉल. नवीन बॉल द्यायचा. 3 ओव्हर झाल्यात अंपायर. ओके 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 ओके. चला वळूया मॅचकडे. 6 चेंडू आणि विजयासाठी आवश्यक असतील 11 धावा. आता मात्र अशक्य नाही, कठीण वाटणाऱ्या लक्ष्याला गवसणी घालण्याची संधी दोघांनाही आहे. आता मॅच मध्ये 50-50% चान्सेस आहेत. पारडं मात्र आता जे तराजू आहे या मॅचच्या निकालाचा तो मात्र अवस्थेवर आलेला, समान स्थितीवर आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला 50% चान्सेस फॉर द बल्लानी टीम अँड 50% चान्सेस फॉर द वडूनवघर टीम. या दोन्ही संघाला जो सर्वोत्तम कामगिरी करेल, जो जिंकण्याच्या ईर्षेनं आपल्या आयुष्यातला सर्वोत्तम खेळ करेल आणि ज्याला या उपसरपंच चषक सन 2021चा टायटल विनिंग बनण्याच्या दिशेनं वाटचाल करायची आहे, त्यामध्ये जो यशस्वी ठरेल तो मात्र या सामन्यामध्ये विजय प्राप्त करेल, विजय संपादित करेल, यामध्ये तेळमात्र ही शंका नाही. अप्रतिम. आता मात्र स्वतःवर विश्वास ठेवायचा, आत्मविश्वास वाढवायचा आहे, कारण सगळ्यात जास्त दडपण जर कुणावर असेल दिनेश सर तर ते यावेळेला वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 4थं षटक हाताळणारा गोलंदाज गिरीश याला. कारण हातामध्ये आहेत 11 धावा, 11 धावा वाचवायच्या आहेत. समोर आहे फलंदाज अमर आणि सचिन, दोन्ही धडाकेबाज फलंदाज आहेत. या षटकातला पहिला चेंडू ट्रॅकर बॉल सुंदर हुक केलंय, मात्र 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 चेंडून गाठले सीमा, निघून गेल्यावर पार चौकार. यावेळेला आपल्याला बघता सचिनच्या बॅटमधनं हा एक सुंदर खणखणीत चौकार आला, एक चपराक लावली गेली आहे. 6 चेंडू आणि जिंकण्याकरता 11 धावांची गरज असताना या चौकाराने मात्र आता समीकरण बदललं गेलंय आणि ते समीकरण आहे ते म्हणजे 5 चेंडू आणि विजयासाठी आवश्यक असतील त्या 7 धावा. पुन्हा मी आठवण करून देईल, पेनल्टी नसती तर आता मात्र 14 धावांची गरज होती समोरच्या संघाला जिंकण्यासाठी. म्हणून वेळेचं महत्व ठेवा, वेळेचं बाण ठेवा. आता मात्र हिरो होण्याची संधी दोघांनाही आहे. सचिननं त्या दिशेनं पावलं टाकलीत, पण गिरीश काय करतोय बघूया चेंडूवर. यावेळेला मात्र दिशा भरकटली गेली आहे. चेंडू पडल्यानंतर डाव्या एसटीच्या खूपच बाहेर निघून गेलाय. पंचांचा वाईटचा इशारा येईल आणि 1 धाव अतिरिक्त स्वरूपात एमपी स्पोर्ट्स बल्लानी संघाच्या खात्यामध्ये आपल्याला वाढताना पाहायला मिळेल. या एका धावेनं बल्लानी संघाची धावसंख्या होईल 32, 3/2, 32 धावा आणि विजयासाठी अजूनही आवश्यक असतील 5 चेंडू आणि 6 धावा. आता मात्र गिरीशच्या मनावरचं जे दडपण आहे ते स्पष्टपणे आपल्याला इथे जाणवताना पाहायला मिळत आहे. यावेळेला ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू होता, जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, टॉप एज लागली क्षेत्ररक्षक, तिथे मात्र खाली अप्रतिम झेल, वेल जजमेंट, याला म्हणतात डेडिकेशन, याला म्हणतात समर्पण. तुर्तास तरी या मॅच मध्ये पुनरागमन होत आहे ते म्हणजे वडूनवघर या संघाचं. संघ टीम मीटिंग नकोय. वडूनवघर संघ अगोदरच आपण वेळेच्याच कारणामुळे 7 धावांच्या पेनल्टीला सामोरे गेलेले आहात. आपल्याला हा कॉल आहे मित्रांनो, राग मानू नका, परंतु आता नियमांचं प्लीज उल्लंघन करू नका. आता मात्र
बॅटिंग मार्कवर आपल्याला बॅटिंग क्रीजवर आपल्याला पाहायला मिळेल बॅट्समन अजित, एक धडाकेबाज फलंदाज सचिन मात्र आपल्याला माघारी जाताना पाहायला मिळाला. स्ट्राईकला असेल बॅट्समन अमर आणि नॉन स्ट्राईकला असेल अजित. एक सुंदर कमबॅक गिरीशच्या माध्यमातून पाहायला मिळालं. समीकरण बदललं गेलंय. विजयासाठी 4 चेंडू आणि अजूनही 6 धावांची गरज, ती म्हणजे बल्लाणी संघाला. परंतु आता काहीतरी करिश्मा करावा लागेल आणि ज्याला हा करिश्मा करता येईल त्याचं नाव मात्र या सामन्याच्या विजयाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांत कोरलं जाईल, यामध्ये तीळ मात्र ही शंका नाही. या षटकातला पुढचा चेंडू जो फॉर्म पुन्हा वापस आलेला आहे, परत आलेला आहे आणि या मॅच मध्ये पुनरागमन करण्याची संधी गिरीशनं प्राप्त करून दिली नवघर संघाला. यावेळेला ट्रॅकर बॉल खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, मिस टाइम शॉट. या वेळेला मात्र एकाच धावेवर मानावं लागेल समाधान. अप्रतिम बॉलिंग, अप्रतिम कमबॅक, अप्रतिम वापसी बॉलर गिरीशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावली आहे. धावसंख्या झाली ती मात्र आता 33 धावा आणि विजयासाठी आवश्यक असतील 3 चेंडू आणि 5 धावा. 3 चेंडू 5 धावा, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल मित्रांनो. जो संघर्ष तुम्ही अनुभवलाय, जो संघर्ष तुम्ही उभा केलाय आणि ज्या मेहनतीच्या, ज्या प्रयत्नांच्या, शर्तीच्या बळावर समोरच्या संघासमोर इतक्या ताकदीनिशी आपण उभे राहिलात, त्याचा अंजाम, त्याचा अंत काय होतो हे बघणं मात्र खऱ्या अर्थानं रंजक ठरेल. स्ट्राईकला असेल नाव द बॅट्समन अजित आणि बॉलिंग मार्कवर सज्ज होईल पुन्हा एकदा गिरीश. या वेळेला या मॅच मध्ये वडून नवघर संघाच्या आशा आणखी पल्लवित केल्या जातात आणि मजबूतरित्या वाटचाल केली जाते वडून नवघर संघाला. वेल डन गिरीश, वेल डन. बॉलिंगचं प्रदर्शन दिनेश सर गिरीशच्या माध्यमातून आपण पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवर चौकार खाल्ला, दडपणाखाली दुसऱ्या चेंडूवर लाईन भरकटली गेली, व्हाईट बॉल पाहायला मिळाला. परंतु त्यानंतर जो औपचारिक एक चेंडू पडला दुसरा, त्याच्यावर विकेट घेतली, त्याच्यानंतर एक सिंगल आली, त्यानंतर एक गडी बाद. अप्रतिम बॉलिंग समीकरण बदललं गेलंय आणि 2 चेंडू बल्लाणी संघाला विजय प्राप्त करण्यासाठी आवश्यक असतील त्या मात्र 5 धावा. पुन्हा वारंवार सांगेल, त्या जर 7 धावा पेनल्टीच्या नसतात तर 2 चेंडू आणि 12 धावांची गरज असते. परंतु ते सगळं होऊन गेलंय. आता विजयासाठी आवश्यक असेल 2 चेंडू 5 धावा. गिरीशला सांगावं लागेल, गिरीशनं मनामध्ये ठरलंय जणू, हर जुबा पे एक दिन तेरा ही नाम होगा, हर कदम पे तेरे दुनिया का सलाम होगा, हर मुसीबत का सामना करना तू डट कर, तू देखना समय तेरा भी गुलाम होगा. आणि या वेळेला स्वतःला आत्मविश्वास दिला जातोय. म्हणतात ना, परिस्थिती आपल्याला हवी तशी कधीच आपल्या पदरात येत नाही, परंतु आलपदरात पडलेल्या परिस्थितीला आपल्याला हवं तसं बनवण्याची ताकद जर तुमच्यामध्ये असेल तर या विश्वामध्ये, या ब्रह्मांडामध्ये तुम्हाला रोखण्याची कुवत, रोखण्याची क्षमता, रोखण्याची हिंमत कुणामध्ये नसेल. अब्दुल्ला सर तिथे तैनात आहेत, प्रोफेशनल अंपायर आहेत. त्यांना माहित आहे की डिस्टन्स किती असला पाहिजे. बॅट्समन पासून ज्यावेळेस तुम्ही एसएलयू पॉइंटच्या दिशेने एखादा प्लेअर तैनात करता त्यावेळेला मात्र या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. अप्रतिम बॉलिंग आतापर्यंत. या वेळेला अप्रतिम बॉलिंग. ह्या त्रिफळाची झाला, यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात की बल्लाणी संघाचं स्वप्न उद्ध्वस्त झालंय हे सांगण्यासाठी अजूनही वेळ असेल शिल्लक, परंतु मोजावी लागते किंमत. आणि क्या कामगिरी आहे बॉस गिरीश. खेळाडूंचा जीव की प्राण, माती चौकार षटकार चेंडू जातोय सीमार पार. जातोय सीमार पार, चेंडू जातोय सीमार पार. थँक्यू सो मच डीजे. आता समीकरण बदललं जाईल. 1 चेंडू आणि विजयासाठी आवश्यक असतील त्या मात्र 5 धावा. चेसिंग इज कंपल्सरी, पाठलाग अनिवार्य आहे. त्यामुळे या चेंडूवर षटकारच मारावा लागेल. अप्रतिम बॉलिंग यार गिरीश. माहित नाही विजय कुणाचा होईल, पण तू ज्यावेळेस हे मैदान सोडशील ना मित्रा, त्यावेळेस मात्र तू असंख्य हृदय जिंकलेलं असतील. मॅच कोण जिंकेल वी डोंट नो, बट या वेळेला प्रेक्षकांची हृदय जिंकण्याचा मान. आणि यावेळेला हरीश मैदानावर आहे आणि हरीशसाठी पारितोषिक आहे. जर या चेंडूवर षटकार मारला तर राहुल पाटील यांच्याकडून 1111 रुपयांचं पारितोषिक आणि हॅट्रिक ऑन.
या स्पर्धेतले जर हॅट्रिक साधणार हा गोलंदाज पहिला गोलंदाज ठरला तर जनार्दनजी काकडे आणि अनिलजी पाटील यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज. एक चेंडू 5 धावा. या वेळेला प्रयत्न मात्र फसलाय आणि टोटल क्रेडिट गोज टू गिरीश. विक्रम नावावर केलाय. योगेश दादा जाधव साहेब यांच्या आयोजनातून साकार होत असणाऱ्या उपसरपंच चषक 2021 या पहिल्या पर्वाचा हॅट्रिक साधणारा पहिला गोलंदाज ठरतोय गिरीश. वाह, लाजवाब बॉलिंग यार. आवडेल की गिरीशनं केवळ बॉलिंगच्या जोरावर या मॅच मध्ये